महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे चालू आहे। आता हे अधिवेशन मित्रांनो का भरतं? कारण आपल्या राज्याविषयी राज्याचे जे प्रमुख घटक आहेत ह्या घटकाविषयी काही कल्याणकारी योजना, काही कुठले प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी असतील तर लोकांच्या हितासाठी, कारण लोकांच्या हितासाठी या लोकांनी त्या भवनामध्ये पाठवलेलं असतं, म्हणजे त्यांना निवडून देऊन। मग या ठिकाणी पहिल्या दिवशी शिवसेनेचे सगळे आमदार हे अब्सेंट होते। जो अब्सेंटचा विषय त्यावेळेस हे वक्फ बिलाच्या वेळेस पर्यंत खासदार हे अब्सेंट होतेच। आता हे परत एक दिवस हे सर्व आमदार लोक हे गैरहजर होते। असो, आता कुणीतरी त्याच जे विधानसभाचं अधिवेशन आहे त्यामध्येच बोललं होतं की वाघ हे वाघ आहेत। मग त्यावेळेस जे नार्वेकर आहेत, जे विधानसभेचे सभापती आहेत, त्यांनी म्हणलंय की ह्या वाघाला कोण कंट्रोल करतंय हे माहित आहे। मग त्यावरती शरद पवारांचे खास जितेंद्र आव्हाड म्हणतात, अहो त्या वाघाची शेळी झाली। हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती कालपासून हा गाजत आहे। मग आता ह्या वाघाची शेळी झाली हे पूर्ण महाराष्ट्राने हे बघितलेले। आता मित्रांनो, त्या वाघाची शेळी आता एवढी होऊन बसले, कारण त्या वाघाला, त्या शेळीला सोबत घ्यायला कुणीही तयार नाही। उलट वाघच एक मुद्दा घेऊन त्या मुद्द्याच्या वर राजकारण जे व्यक्ती करतात त्याच्या सोबत युती करायला तडफडत आहे। मित्रांनो, आपल्याला एक अशाच विषयावरती आज बोलायचं, तो विषय म्हणजे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना नाकारलं, एकटं पाडलंय। आणि तेच विधान भवनातलं जे काही अधिवेशनातलं वाक्य होतं त्या वाघाची शेळी झाली हे शरद पवारांचे खास विश्वासू आमदार आव्हाडांनी केलेलं आहे। तर सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब, एक लाईक आपलं मोटिवेशन वाढवतं आणि आपण अजून यापेक्षा जास्ती चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतो। आणि कोणाला आपल्याला आर्थिक मदत करायची असेल चॅनल मोठं होण्यासाठी, तर खाली तुम्हाला मी लिंक देतो, जाऊ तुम्ही आपलं जे आर्थिक मदत तुम्ही करू शकता। बघा, काँग्रेसचं जे राजकारण चाललंय महाराष्ट्रामध्ये, आता काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक होती, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत, नेते मंडळी आहे, त्यांनी सपशेल नकार दिलाय उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी। त्याचे कारण सर्वांना माहिती आहे, तुम्हाला हे 5 कारण त्यांनी सांगितलंय। हे 5 त्यांनी कारण सांगून त्यांनी विरोध दर्शवलाय, ते म्हणजे आता महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी। ते कसं, विधानसभा लोकसभा तर त्यांनी सोबत लढवली आहे, पण आता जे मिनी विधानसभा असते, म्हणजेच महानगरपालिका असते, गल्लीतलं राजकारण आहे, त्या गल्लीतल्या राजकारणामध्ये काँग्रेस हे सोबत येणार नाही। त्यामध्ये मुद्दे अनेक आहेत, त्यामध्ये जे 5 वगैरे सांगितले, आपण ते 5 मुद्दे थोडस बघूया। काँग्रेसचा पुढला मुद्दा असा होता पहिला, की काँग्रेसचे उद्धव ठाकरेंना मत मिळाले। उद्धव ठाकरेंचा असा कुठला मराठी अभ्यास नव्हता, कारण त्यांनी हिंदुत्व सोडून ते इकडे आले होते। मग त्यावेळेस जे मत काय मिळाले, फक्त काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे म्हणून त्यांना मत मिळाले, आणि जे मत आहेत ते काँग्रेसचे मत होते। पण त्यांचा पुढले जे मुद्दे आहेत बघा, हे यांचे 5ही मुद्दे एकमेकावरती अटॅच आहेत, अवलंबून आहेत। पुढला मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंचे मतदार आहेत ते काँग्रेसला ट्रान्सफर झाले नाही। ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे सेनेचा उमेदवार नाही, त्या ठिकाणी त्यांच्या मतदारांनी, पर्यायाने मतदार हे सोबत युती आहे त्यांना करायला हवं होतं, पण त्या ठिकाणी शिवसेनेच्या मतदारांनी त्यावेळेस शिंदे सरकार किंवा महायुतीला निवडलं, त्यांचे काय मत आहेत ते मत इकडे ट्रान्सफर झाले नाही। दुसरं यांचं मत असं होतं, म्हणजे आमचे मत त्यांनी घेतले पण त्यांचे मत आम्हाला मिळाले नाही, त्यांनी आम्हाला नाकारलं। म्हणजेच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काँग्रेसला, राष्ट्रवादीला नाकारलेलं होतं, असं हा आरोप हा काँग्रेसचा आहे, आपला नाही। आणि पुढला आहे, उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसचं नुकसान होतंय, कारण काँग्रेस नेहमी एक अजेंडा घेऊन चालतंय, पण या ठिकाणी राहुल गांधी सावरकरांच्या विरुद्ध बोलतात, ते सावरकरांचा अपमान करतात, पण इकडे उद्धव ठाकरे सेना आणि उद्धव ठाकरे हे सावरकरांना मान देतात,
ते सावरकरांची वाहवा करतात, अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये त्या दोघांचं कधीही एकमत होत नाही. पण यांचं काँग्रेसचं जे राजकारण आहे हे राजकारण नेहमी हिंदू विरोधामध्ये आहे. फक्त त्यांनी एक बुरगा घातलेला आहे, तो म्हणजे पुरोगामित्वाचा. बाकी यांचं राजकारण हे नेहमी हिंदू विरोधामध्येच चाललेलं आहे. आणि चौथं आहे, लोकसभा विधानसभेमध्ये जागा वाटपामध्ये यांनी घोळ घातला होता, हे सर्वांना माहितीच आहे. उद्धव ठाकरे यांनी काही ठिकाणी बंडखोरी करून आपले उमेदवार घेतले सुद्धा होते. उदाहरणार्थ सांगलीची जागा ते पाटील, चंद्रहार पाटील ते असे उभा होते शिवसेनेकडनं. मग अशा ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस असं केलं होतं. यावेळेस काय झालं, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीमुळं त्यांची कोंडी झाली होती. काँग्रेसची पण युती आहे, त्यामध्येच आपलाच अजेंडा लावायचा, ह्या गोष्टी असतील. आणि त्यांनी शेवटचं त्यांचं होतं म्हणणं की उद्धव ठाकरेमुळे आम्हाला जागा कमी आल्या. पर्याय नंबर 1 आणि 2 काँग्रेसचे मतदार हे सेनेला पडले, पण सेनेचे वोटर हे काँग्रेसला मिळाले नाहीत. या सगळ्या गोष्टीमुळं एक या ठिकाणी काँग्रेसचा लॉस झाला आणि परिणामी महाराष्ट्रामध्ये हे विधानसभेला काँग्रेस हे दणकावून पडलं. हे असं काँग्रेसच्या ह्या नेत्यांचं म्हणणं आहे. मग जर हे म्हणणं असेल खरं, तर मग ते ईव्हीएम मशीनचं जे ते काटत नेहमी मग ते काय, हा एक तुम्हाला मुद्दा पडत असेल. म्हणजे एकूणच ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या तर किती अज्ञानपणा आहे आणि लोकांवरती कुठल्या कुठल्या गोष्टी हे लोक थोपतात. हे मेन कारण हे आहे यांचं. पण ते लोकांवरती थोपतात काय की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये निवडणुका व्यवस्थित होत नाही, यावेळेस एवढे मतदार हे जास्त आले होते, यावेळेस जास्त वोटिंग का झाली, हे असे हे प्रश्न पुढे आणतात. पण त्यावेळेस लोकांना ते हे सांगत नाही की वोट हे यावेळेस जास्त आले, पण त्यामध्ये आपल्याही आमदारांना वोट जास्त आले होते, ते हे सांगत नाहीत. फक्त सत्तेमध्ये लोकांकडे बोट दाखवतात. आता सांगतात की उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसला जागा कमी आल्या आणि काँग्रेसची हार ही महाराष्ट्रामध्ये फक्त उद्धव ठाकरेमुळे झाली आहे. मग त्यांची अजून त्यांनी आट घातली, ते म्हणजे काय, ते आट असे होते की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सोबत घ्यायचं नाही. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ह्या दोघांचं युती किंवा अलायन्स होईल हे अजूनही स्पष्ट नाही. फक्त बाहेर कार्यकर्ते बोलतात, नेते बोलतात, पण जे काही मुख्य पक्षप्रमुख आहेत त्यांनी यावरती अजूनही एकही वक्तव्य केलं नाही की दोन्ही पक्ष सोबत येतात. मग यावरती हे लोक प्रश्न विचारतात की जर हे दोघं सोबत येत असतील तर मग हे दोघांनी 2004-5च्या वेळेस हे अलग का झाले होते, त्यावेळेस अलग होण्याकरता नेमका मुद्दा कुठला होता, तो मुद्दा स्पष्ट करा. आणि तो मुद्दा आता मिटला का तेही स्पष्ट करा. पण आता यांच्या 5 तारखेचं काही विजय सभा आहे, तो विजयी सभा करायचं कारण काय आहे, त्याच्या माध्यमातून दोघं एक येतील का, हाही लोकांना प्रश्न पडलेला आहे. पण अद्याप या गोष्टीवरती काही बोलता येत नाही. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जर राज ठाकरे सोबत असतील तर उद्धव साहेबांसोबत ते येऊ शकणार नाहीत. जर राज ठाकरे सोबत ते आले नाहीत दोघ जण भाऊ, तर त्यावेळेस काँग्रेस सोबत येईल. मग त्यावेळेस जे त्यांनी हे 5 मुद्दे मांडले होते ते 5 मुद्दे खरे समजायचे का किंवा खोटे समजायचे, तिथं हा एक परत प्रश्न लोकांसमोर येतो. कारण काही दिवसापूर्वीच काँग्रेसने हे बोललं होतं, आता काँग्रेस परत अलायन्स करेल आणि त्यावेळेस परत हे मुद्दे त्यांच्यामध्ये राहणार आहेत का नाही, तिथं हा एक सर्वसामान्य प्रश्न होतो. म्हणजे यांचे जे राजकारण आहे ते राजकारण हे कन्फ्युज राजकारण आहे. ते स्वतःच कन्फ्युज आहेत की नेमकं काय सांगायचं आणि काय बोलायचं ते यांनाच कळत नाही. मग ते फक्त लोकांवरती लादायचा प्रयत्न करतात. ज्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे राहुल गांधी असतील त्याच्याकडे दुसरी कुठली अपेक्षा करणार, हा एक तिथं मोठा प्रश्न येतो. पण या मिनी विधानसभा म्हणजेच जे काही स्थानिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांचं काही निवडणूक आहे, यामध्ये तुर्तास तरी असं वाटतंय, कारण ज्या वेळेस फडणवीस साहेब आणि राज ठाकरे यांची मीटिंग त्या हॉटेलमध्ये झाली होती त्या दिवशीच हा हिंदीत ज्या निघाला होता आणि ज्यावेळेस राज ठाकरे इन्व्हॉल्व्ह झाले त्यावेळेसच हा मुद्दा पाठीमाग घेण्यात आला. याच्या माध्यमातून लोकांचं असंही मत आहे की सगळी काही फडणवीसांची खेळी आहे आणि शेवटी राज ठाकरे हे युतीला नकार देतील आणि राज ठाकरे हे पूर्णपणे पाठिंबा हे भाजपला देतील, हे या ठिकाणी लोकांचं असंही मत येतं. आता या विषयावरती तुमचं मत काय, की काँग्रेस हे उद्धव ठाकरेंना एकटं पाडेल किंवा
तर अशी यातनं खेळी चालली आहे की यातून उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचंय. हे तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.